आदाब अर्ज़ है। MCN उर्दू न्यूज़ में आपका खैर मक़दम। नाजरीन, मैं हूँ क़ाज़ी मोहिउद्दीन। ख़बरों के इस सिलसिले को आगे बढ़ाने से पहले आइए एक नज़र डालते हैं आज की ख़ास खबरों पर। वाटर शेडिंग मिनिस्टर बनाए जाने के बाद संजय राठौड़ की शहर आमद पर उनका किया गया शायान शान इस्तकबाल। 5 मरतबा रुकन असेंबली मुंतखब किए जाने पर वज़ीर मौसूफ ने अवाम का अदा किया शुक्रिया और कहा कि मैं हूँ अवाम का मखरूज, जब तक जिस्म में सांस है वो अवामी मसाइल हल करने के लिए करते रहेंगे काम। न्यू वाटर सप्लाई स्कीम के तहत शहर भर में बिछाई जा रही है नई पाइपलाइन, मगर मुताल्लिका कंपनी की सुस्त रवैये और लापरवाही से शहरियान हादसात की जद पर। मज़कूरा कंपनी को उनकी जिम्मेदारियां याद दिलाने साबिक़ कारपोरेटर दामोदर शिंदे ने खुद को नजर आतिश करने की कोशिश। वाक़े की इत्तला मिलते ही कंपनी के अफसरान आए हरकत में, काम की रफ्तार बढ़ाने का दिया तहरीरी तयक़ुन। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी से एफिलेटेड कॉलेज का सेंट्रल यूथ फेस्टिवल जारी। आज मुनक़िदा पेंटिंग्स के मुकाबलों में कॉलेज स्टूडेंट्स ने लिया बढ़ चढ़ कर हिस्सा और खूबसूरत पेंटिंग्स बनाकर किया अपनी तख्लीकी सलाहियतों का मुज़ाहिरा। और हिंगोली शहर के प्रगति नगर में पेश आई दिल को दहला देने वाली वारदात। एक पुलिस मुलाजिम ने गोलियां दाग कर दिया अपनी ही बीवी का कत्ल। महलूक की मां, कमसिन बच्चा और भाई भी इस हमले में हुए जख्मी। शहरियान में बेचैनी, SP और दीगर पुलिस अफसरान आए हरकत में। खबरें तफसील से। बंजारा समाज के रहनुमा वो रियासती वजीर संजय राठौड़ काबीना में शमूलियत के बाद पहली मर्तबा शहर आए, जहां उनका शायान शान इस्तकबाल किया गया। वाज़ेह रहे कि संजय राठौड़ 5वीं मर्तबा MLA मुंतखब हुए हैं, जबकि उन्हें 4थी बार वजीर बनाया गया है। वजारती काबीना में शमूलियत के बाद जब संजय राठौड़ पहली मरतबा शहर आए तो उन्होंने सिडको बस स्टैंड से करीब वाक़ साबिक़ वज़ीर आला वसंतराव नाइक चौक पहुंचकर नाइक के मुजस्समे पर खिराज अक़ीदत पेश किया। इस मौके पर बंजारा समाज की जानिब से राठौड़ का शानदार इस्तकबाल किया गया और क्रेन की मदद से उन्हें हार पहना कर लेझिम और बंजारा समाज की ख़वातीन का रिवायती रक़्स पेश किया गया। अपने शानदार इस्तकबाल पर इज़हार ख्याल करते हुए उन्होंने अपनी जीत और कामयाबियों की मंजिलों पर पहुंच पाने का सेहरा अपने समाज और आवाम को दिया है। राठौड़ ने कहा कि सियासत में कामयाबी, नाकामी और जिंदाबाद मुर्दाबाद मामूल की चीजें हैं। मुखालिफतों और मुखालिफिन की सरगर्मियों के बीच मुझे हर वक्त समाज की हिमायत हासिल हुई है, जिसे मैं भुला नहीं सकता। इस तरह के जज्बात का इजहार भी राठौड़ ने किया है और समाज और आवाम की खिदमत के लिए आखिर दम तक लगे रहने का तयक़ुन भी दिया है। उन्होंने बंजारा समाज के तालीमी, माशी, समाजी पसमानदगी को दूर करने पर जोर दिया और ऐवान हुकूमत में पुरअसर नुमाइंदगी का तयक़ुन दिया है। साथ ही राठौड़ ने मौजूदा हुकूमत और उसकी पॉलिसियों व तर्ज़कार की भी जमकर सताइश की और मजदूरों, किसानों और दबे कुचले आवाम को ऊपर उठाने के लिए सरगर्म रहने का वादा आवाम से किया है। माझं काम सुद्धा महाराष्ट्रामध्ये जनतेने पाहिलेलं आहे। चांगलं काम करून शाबासकी घेण्याचा प्रयत्न माझा राहील। बरं, पालकमंत्री पदाची सुद्धा जबाबदारी तुमच्याकडे येऊ शकते, तुम्ही उत्सुक आहात का किंवा कसं, काय तुमची इच्छा आहे? वरिष्ठांचा निर्णय काय होतो आहे त्याच्यावर आहे। शेवटी मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणं हा महत्त्वाचा बाब आहे। मंत्रिमंडळामध्ये आल्यानंतर आता पालकमंत्री म्हणून कोणत्या जिल्ह्याची कोणाला जबाबदारी द्यायची हा विषय वरिष्ठांचा आहे आणि माझ्या माहितीनुसार वरिष्ठ हा निर्णय योग्य घेतील, परंतु माझ्याकडे असलेलं मागचं खातं हे कायम ठेवलेलं आहे आमच्या वरिष्ठांनी आणि म्हणून जे पालकमंत्री पद माझ्याकडे होतं तेही कायम ठेवतील असं वाटतं। बरं, इच्छा आहे तुम्हाला मिळेल? नाही, आता मला वाटतं खातंच त्यांनी कायम ठेवलेलं आहे, तर मी जिथं पालकमंत्री होतो तिथं मला कायम ठेवतील। विरोधक म्हणजे आता विरोधक तर असतंच ना, लोकशाहीमध्ये सर्व 100% पाठिंबा मला मिळणार असं तर होऊ शकत नाही आणि विरोध हा अनेक
वर्षापासून अनेक जुना इतिहास जरी पाहिला, प्रभू रामचंद्राला सुद्धा विरोध होता, त्यांच्याबद्दल बोलणारे लोक होते. म्हणून विरोधाकडे न पाहता मी कसं चांगलं काम करेन, विरोधकांनी काही चांगल्या गोष्टीसाठी विरोध केला तर त्याच्यामधून अनेक गोष्टी शिकता येतात. आणि म्हणून खरं तर चांगल्या गोष्टी स्वीकारून मी पुढे चालणारा काम करणारा कार्यकर्ता आहे. जलसंधारण खात्याच्या माध्यमातून खरं तर दुष्काळग्रस्त जो महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी अनेक गोष्टी मला करता येईल. आणि आज आपण पाहतो की मोठे प्रकल्प जे राज्यामध्ये आहे ते तर आहेच, परंतु लघु प्रकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी चांगलं काम करता येते आणि त्याची गरजसुद्धा आहे. आणि म्हणूनच जलसंधारणाच्या गोष्टीसाठी आज केंद्र सरकारसुद्धा, कालच देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री बाजूच्याच राज्याला आले होते, मध्य प्रदेशाला. त्यांनीसुद्धा बोलून दाखवलं की या देशातल्या सर्व राज्यामध्ये जलसंधारणाची मोहीम अजून गतीने राबवण्याची गरज आहे. आणि त्यांनी तो उल्लेखसुद्धा पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दिला. आजच्या सर्व वृत्तपत्रामध्ये आणि अनेक वाहिनीमध्ये आपण ऐकलं असेल. म्हणून जलसंधारणाची आवश्यकता आहे. आणि खरं तर माती आणि पाणी याच्याशी प्रत्येकाचं नातं आहे. आणि म्हणून हे तरुण असतील, विद्यार्थी असतील, युवक असतील, नागरिकांना या खात्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी समजायला पाहिजेत. आणि पाणलोटाची काय गरज आहे, जलसंधारणाची काय गरज आहे, यासाठी वेगवेगळे उपक्रमसुद्धा आमच्या खात्याच्या वतीनं मी राबवणार आहे. आणि गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार हा खास करून अजेंडा माझा आहे. आणि याच्यासाठी प्रत्येक महाराष्ट्रातले जे काही प्रकल्प आहे ज्याच्यामध्ये गाळ साचलेला आहे, त्याच्यामुळे पाणीसाठासुद्धा कमी होतो आहे. हा पाणीसाठा वाढवण्यासाठी आणि तो गाळ काढून आमच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पसरवला तर त्याची जमीनसुद्धा सुपीक कशी करता येईल, हा माझा अजेंडा आहे. आणि म्हणून येणाऱ्या 4 महिन्यामध्ये गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार हा अभियान मोठ्या प्रमाणात खात्याच्या वतीनं मी राबवणार आहे. जालना के म्यूनिसिपल कॉरपोरेशन दफ्तर में महाराष्ट्र वक्फ बोर्ड के सदर का इजलास मुनक़िद किया गया, जिसमें नौमुंतखबा रुकन असम्बली अर्जुन खोतकर भी शामिल हुए। अयार है कि महाराष्ट्र वक्फ बोर्ड के सदर को ममलिकती वजीर का दर्जा हासिल है। वक्फ बोर्ड के मौजूदा सदर समीर गुलाम नबी काजी ने जालना की वक्फ की अहम तरीन अराजियों के मौजू पर गुफ्तशनीद और जायजे के मकसद से यहाँ म्यूनसिपल कॉरपोरेशन दफ्तर में एक मीटिंग अपने जालना ज़िले के दौरे के मौके पर मुनक़िद की। इस मीटिंग में ज़िला व शहर में मौजूद वक्फ अराजियों और प्रॉपर्टीज़ को अवामी इस्तेमाल में लाने और वक्फ कवानीन व ज़ाब्तों के तहत कामकाज को कैसे चलाया जाए और इसका फ़ायदा वक्फ बोर्ड व आवाम को कैसे पहुँचाया जाए, इन मौज़ूआत के अलावा शहर में मौजूद वक्फ अराजियों पर बने म्यूनसिपल कॉरपोरेशन के महावीर मंगल कार्यालय, मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह, श्यामा प्रसाद मुखर्जी गार्डन और मौज़े हतवन की जायदादों के मौज़ूआत का जायज़ा इस इजलास में लिया गया। इस इजलास में सदर वक्फ बोर्ड समीर काजी के अलावा जालना के रुकन असम्बली अर्जुन खोतकर, SDM हरकड़, म्यूनसिपल कमिश्नर संतोष खांडेकर, तहसीलदार छाया पवार, डिप्टी म्यूनसिपल कमिश्नर नंदा गायकवाड़, असिस्टेंट कमिश्नर अपर्णा जाधव, विष्णु पाचफुले, फिरोज लाला, भाऊ साहब गुघे, शेख नज़ीर और दीगर अफसरान व शहर के अहम अफराद मौजूद थे। आजच्या बैठकीमध्ये जे काही विषय चर्चेले गेले ते विस्तृत असे आमदार साहेबांनी सांगितलेले आहेत आणि जे काही विषय आहेत वक्फ बोर्डाच्या स्तरावरचे आमचेही काही विषय होते वक्फ बोर्डाला अडचण येणारे, त्याच्याबद्दल पण माननीय कमिशनर साहेब आणि आमदार साहेबांनी पण आम्हाला मदत करण्याची हमी दिली आणि आमच्याकडून जे काही लोकांना उपयोग होईल त्या बाबतीत सर्वतोपरी कायद्यातील तरतुदीप्रमाणे मदत करायचं आम्ही आश्वासन दिलेले आणि जे प्रकरण कोर्टात आहे त्या कोर्टामधून कसे विधी व न्याय विभागाचा सल्ला घेऊन ते त्याच्यामध्ये बाहेर काढून ते कसं त्याला डेव्हलप करता येईल त्याबद्दलही आमची चर्चा झाली। 2-3 विषय वक्फ बोर्डाकडे पेंडिंग होते महानगरपालिकेचे, त्यामध्ये थोडीशी स्पष्टता यावी म्हणून माननीय चेअरमन, माननीय आमदार, आमचे मित्र अध्यक्ष समीर काजी यांना या ठिकाणी आम्ही बोलवलं होतं, ते आलेत आणि 2-3 गोष्टी म्हणजे एक तर महावीर मंगल कार्यालय असेल, मास्टर फुलंब्रीकर नाट्यगृह असेल
श्यामाप्रसाद मुखर्जी गार्डन असेल, हातवांचा विषय असेल आणि भाग्यनगरचा एक विषय होता. या 4-5 विषयाला धरून या बैठकीचं आयोजन केलं होतं. मास्टर फुंडीकरच्या संदर्भामध्ये आम्हाला प्लॅनिंग करायचं. त्या संदर्भामध्ये वक्फ बोर्ड आणि NOC त्या ठिकाणी त्यांचं काही म्हणणं नाही असं त्यांचं म्हणणं आलं. परंतु श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानावर कोर्टाचा स्टे आहे. त्या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवर मुंबईला विधी विभागाची ते त्या राय घेणार आहेत, त्यांचं म्हणणं घेणार आहेत आणि विधी विभागाचं म्हणणं आल्यानंतर त्या श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानावरती निश्चितपणे पुढं जाता येईल. म्यूनिसिपल एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत की हिदायत पर यहाँ के रिकॉर्ड सेक्शन को डिजिटलाइज किया जा रहा है और पुरानी और बेकार फाइलों को ज़ाय किया जा रहा है. अहम बात तो यह है कि शोबे तालीम के ज़िम्मेदारान ने अपना रिकॉर्ड ज़ाय करने के लिए यहाँ निसाबी किताबें भी भिजवाई हैं, जिससे मुताल्लिक़ा शोबे की कारकर्दगी पर सवालिया निशान लगता दिखाई दे रहा है. वाज़ेह है कि म्यूनसिपल एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत ने जब मुख्तलिफ शोबों का मुआयना किया तो पता चला कि हर सेक्शन में गैर ज़रूरी फ़ाइलों के गट्ठे जमा हैं, जिन्हें रखने के लिए जगह भी नाकाफ़ी पड़ने लगी है. तो उन्होंने म्यूनसिपल कॉरपोरेशन के रिकॉर्ड सेक्शन का मुआयना किया. यहाँ भी गट्ठों की भरमार थी और कई दहाइयों से जमा इन फाइलों को महफूज रखने के लिए उस पर की जाने वाली जरासीम कुछ दवाओं के छिड़काव के सबब वहाँ की फ़ज़ा जहरालूद हो चुकी थी, जहाँ घड़ी भर रुकना भी मुलाजिमीन के लिए महाल होता. इसके बावजूद वो लोग अपनी जान जोखिम में डालकर इस रिकॉर्ड की हिफाजत कर रहे थे. लिहाजा म्यूनसिपल एडमिनिस्ट्रेटर ने लातूर पैटर्न पर यहाँ के रिकॉर्ड सेक्शन को भी डिजिटल बनाने का फैसला किया और यहाँ के अफसरान को लातूर भिजवाकर वहाँ के रिकॉर्ड सेक्शन का मुतालिया करवाया ताकि इस तर्ज पर यहाँ भी काम किया जा सके. जिसके बाद डेथ, बर्थ सर्टिफिकेट, टाउन प्लानिंग, मीटिंग सेक्शन और दीगर सभी शोबों के अहम दस्तावेज़ात को स्कैन करके उनका डाटा कंप्यूटर में महफूज किया जा रहा है और गैर ज़रूरी फ़ाइलों को ज़ाय किया जा रहा है, जिसके तहत शोबा तालीम के ज़िम्मेदारान ने भी अपना रिकॉर्ड यहाँ भिजवाया है. मगर इसमें निसाबी किताबों के गट्ठे भी दिखाई दिए जो तलबा में तकसीम किए जाने थे. इन किताबों को भी गट्ठों की शक्ल में यहाँ भिजवाया गया, जिन्हें रद्दी में शामिल करके ज़ाय किया जा रहा है. मगर सवाल यह है कि जब ये किताबें तलबा में तकसीम नहीं की गई तो तलबा की तादाद की मुनासिबत से किताबें क्यों नहीं मंगवाई गईं, और अगर ये निसाबी किताबें मज़कूरा शोबे के पास पहले ही से मौजूद थी तो आइंदा तालीमी साल के लिए इन किताबों को इस्तेमाल क्यों नहीं किया गया. मगर इन सवालों का जवाब शोबा तालीम के ज़िम्मेदारान ही दे पाएंगे, जिसके सबब उनकी कारकर्दगी पर सवालिया निशान लगता दिखाई दे रहा है. नाजरीन, शहर के दीगर इलाक़ों ही की तरह सिडको N2 इलाक़े में भी वाटर सप्लाई के इंतज़ाम दुरुस्त करने के लिए यहाँ नई पाइपलाइन बिछाई जा रही है, जिसके लिए मुताल्लिक़ा एजेंसी ने बड़े बड़े गड्ढे खोद रखे हैं, लेकिन अब तक वहाँ पाइपलाइन नहीं डाली गई, जिसके सबब ये गड्ढे हादसात की आमाजगाह बनने लगे हैं. जब इस ज़िमन में मुताल्लिक़ा कंपनी के अफसरान से बात करने की कोशिश की गई तो उन लोगों ने कोई रेस्पॉन्स न दिया, जिस पर साबिक़ कारपोरेटर दामू अन्ना शिंदे गरवारे मैदान पर पहुँचे और वहाँ ख़ुद को नज़र आतिश करने की कोशिश की. वाक़े की इत्तला मिलते ही कंपनी के अफसरान वहाँ दौड़े चले आए और उन्हें तहरीरी तयक़ुन दिया कि वो लोग बहुत जल्द पाइपलाइन का काम मुकम्मल करवा लेंगे, जिसके बाद दामू अन्ना शिंदे ने अपना एहतजाज वापस ले लिया. वाज़ेह है कि शहर में पानी फराहमी के इंतजाम दुरुस्त करने की गर्ज से न्यू वाटर सप्लाई स्कीम शुरू की गई है, जिस पर तकरीबन 2600 करोड़ रुपए खर्च किए जा रहे हैं और इस प्रोजेक्ट को पूरा करवाने की जिम्मेदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण को सौंपी गई है, जिसने टेंडर प्रोसेस मुकम्मल करने के बाद ये काम हैदराबाद की GVPR नामी खानगी एजेंसी को न्यू वाटर सप्लाई स्कीम के तहत पैठन से नक्षत्रवाड़ी तक नई पाइपलाइन डाली जा रही है. इसी तरह पानी जखीरा करने के लिए नई पानी की टांकियाँ, वाटर फिल्ट्रेशन प्लांट और शहर भर में नई पाइपलाइनें डाली जा रही हैं और ये काम भी हैदराबाद की GVPR कंपनी ही को दिया गया है. सिडको N2 इलाके में मौजूद ST कॉलोनी, ठाकरे नगर और दीगर बस्तियों में भी इस स्कीम के तहत पाइपलाइन डालने के काम जारी हैं, जिसके लिए मज़कूरा कंपनी ने इन इलाकों में बड़े बड़े गड्ढे खुदवाए, मगर अब तक वहाँ पाइपलाइन नहीं डाली गई, जिसकी वजह से ये गड्ढे हादसात की आमाजगाह बनने लगे हैं और कई साकिनान इन गड्ढों में गिरकर ज़ख्मी हो गए हैं,
जब इस ज़मन में मुताल्लिक़ा एजेंसी के ज़िम्मेदारान से रब्ता कायम करने की कोशिश की गई तो साबिक़ कारपोरेटर दामू अन्ना को हमेशा ही उनका दफ्तर बंद मिला और कभी कभार वहाँ चौकीदार दिखाई दिया। फ़ोन पर रब्ता कायम करने की कोशिश की गई तो मज़कूरा अफसरान ने फ़ोन तक उठाने की जहमत गवार न की। इस तरह का बयान दामू अन्ना शिंदे ने दिया है। उन्होंने बताया कि JVPR कंपनी की लापरवाही और मनमाने कारोबार से बेजार होकर आज गरवारे के मैदान पर उन्होंने खुद को नजर आतिश करने की कोशिश की, जिसे उनके वर्कर्स ने नाकाम बना दिया। इस वाक़े की इत्तला मिलते ही कंपनी के अफसरान वहां दौड़े चले आए और उन लोगों ने दामू अन्ना शिंदे को तहरीरी तयक़ुन दिया कि वो पाइपलाइन डालने का काम फौरी शुरू करने जा रहे हैं, जिसके बाद उन्होंने अपना एहतजाज वापस ले लिया। JVPR जी कंपनी आहे हैदराबाद स्थित, ह्या कंपनीचं ह्या शहरामध्ये ऑफिसमध्ये कोणत्याही प्रकारे कुठलाही अधिकारी बसत नाही। आम्ही ऑफिसला गेलो होतो केव्हा टाळा असतं आणि एखाद्या वेळेस गेलो होतो एखादा शिपाई वगैरे भेटतो आणि अधिकारी जवळजवळ 6 महिन्यापासून कोणीच फोन उचलत नाही। यांचे कामावर ज्यांना कुठल्याही प्रकारचा तांत्रिक अनुभव नाही असे जे यांचे उपलब्ध होतात, त्यांना पाईपला जर एखादं कुठं लिकेज झालं तर ते लिकेज काढायला 10-10 दिवस लागतात। अगोदरच पाणी 7-8 दिवसाला शहरात येतं आणि त्याचं 7-8 दिवस लिकेज न काढल्यामुळं 15-15 दिवसाला वाढत टप्पे होऊ लागले आणि प्रत्येक ठिकाणी यांनी खड्डे खोदून ठेवलेले। कुठल्याही प्रकारची कोणत्याही कॉलनीची लाईन ही पूर्ण केलेली नाही, सगळी अपूर्ण ठेवलेली आहे आणि जिथं जिथं खोदकाम झालं तर 8-9 महिन्यापासून तिथं दुरुस्ती नाही आहे, प्युअर ब्लॉक नाही, सिमेंट कॉन्क्रीट नाही आहे आणि कुठं असे धोकादायक खड्डे की त्यात जर माणूस पडला रात्री अपरात्री तो जागेवरच मरू शकतो। आपलं परिस्थिती बघा की सानिया मोटर समोर यांनी एक 9 महिन्यापासून खड्डा खोदून ठेवलेला आहे, तो साधारण 15 बाय 15 तरी असेल। त्यात आतापर्यंत आम्ही 4-5 लोक खाली पडलेले काढले। दुर्दैवानं एखादा व्यक्ती जर त्या खड्ड्यात पडला आणि डोक्याला मार लागला तर तो जागेवर मरू शकतो, परंतु कोणाची असे जास्त घटना घडली नाही। पण मोठी घटना व्हायला काही वेळ लागणार नाही। आम्ही वारंवार अधिकाऱ्याला फोन करतोय, कुठलाही अधिकारी मग तो येडके साहेब असो, खलील असो, अग्रवाल असो किंवा कोळे असो, कोणीही फोन घेत नाही। मग आम्ही जायचं कुठं? आम्ही कंटाळून आज असं धारणा धरली की आज यांना कुठंतरी यांचे वाहनं सकाळपासून थांबवले तर हे कोणतरी अधिकारी जागा होईल। आणि आज मी तर अंगावर डिझेल सध्या मी डालीट टाकलेलं आहे, पण या कार्यकर्त्यांनी मला ते जळण्यापासून वाचवलं, नाहीतर मी आज स्वतःला जाळून घेणार होतो। हे एखादा बळी घेतल्याशिवाय नगरसेवकाचा ही कंपनी शुद्धीवर येणार नाही, म्हणून म्हणलं नागरिकासाठी या शहरासाठी आपला बळी गेला चालेल, परंतु कुठंतरी काम चालू होईल। कुठंतरी आमचे दोषी साहेब आले आणि त्यांनी कुठं थातूर मातूर मला लिहून दिलं, पण मला काही विश्वास नाही हे लोक काम करतील। 12 महिन्यापासून जर नाही काय करत तर 68 होणार नाही। दुसरी अशी वेळ यायला नाही पाहिजे दोषी साहेब। आज हे काम प्रत्यक्ष चालू झाल्यावरच मी इथून जाणार आहे। तुम्ही मला व्हिडिओ कॉल करा किंवा फोटो पाठवा, मी तेव्हा इथून हटणार नाही। तर मी इथं रात्र का होत नाही, इथं थांबणार आहे मी आज। आणि जे काही या शहरात काम चालू आहे तुमच्या कंपनीचं ते खूप बोगस काम आहे। चांगलं काम करा, लोकांना सुविधा द्या। कोणतंही विधायक काम जेव्हा आमचे आदरणीय आमदार मंत्री अतुल साहेबांनी एवढा निधी आणला 2600 कोटी, पण त्या निधीचा दुरुपयोग तुम्ही करू लागले आणि जनता ही खुश व्हायला पाहिजेत, तर जनतेचा रोष आमच्यावर येऊ राहिला म्हणून आम्हाला हे आंदोलन करणं आज भाग पडलं। याच्या पुढं चांगलं जर काम केलं नाही, आज मी जाळून घेण्याचा प्रयत्न केला, मी आता मला जाळून नाही घेणार। याच्यानंतर एखाद्या अधिकाऱ्याला त्यांचं आधी कॉपी सगळं जाळून टाकील आणि जनतेसाठी जेलमध्ये जायला तयारी। पैठन के मज़ाफ़ात पीपलवाड़ी में शमशान भूमि के लिए जगह फराहम करवाने के मुतालबे पर यहाँ की ख़वातीन ने भूख हड़ताल करने का फ़ैसला किया है। मुल्क की आज़ादी को 70 साल से ज़ायद का अरसा बीत गया है, ताहम आज भी मुल्क के शहरियान व कई तबक़ात को ज़िंदगी की सहूलियात तो दरकिनार आखिरी आरामगाह और आखिरी रसूम के लिए जगह हासिल करने के लिए भी एहतजाज व हड़ताल करना पड़ता है। ये सूरत हाल इंतहाई अफसोसनाक है। पैठन ताल्लुक़े में मज़ाफ़ात पिंपलवाड़ी पीराची में बौद्ध समाज के लोग पिछले 50 बरस से शमशान भूमि से महरूम हैं और समाज के किसी फ़र्द के फौत हो जाने के बाद उसकी आखिरी रसूम की अदायगी के लिए भी मुख्तलिफ परेशानियों के शिकार होते हैं। उन लोगों ने मुतालबा किया है कि उन्हें यहाँ कातपुर इलाके में शमशान भूमि के लिए जगह दी जाए
ताहम अभी तक जब ये मतालबा पूरा न हुआ है तो अब पिंपलवाड़ी की खवातीन ने रास्ते पर उतरकर अपना मतालबा मनवाने का फैसला किया है। इन खवातीन ने तहसीलदार को इंतबाह दिया है कि अब भी उनका मतालबा पूरा न हुआ तो आइंदा 6 जनवरी से पैठन तहसील दफ्तर के रूबरू इज्तिमाई भूख हड़ताल शुरू कर देंगी। पैठन शहर में मरकज़ी वज़ीर रामदास आठवले की सालगिरह जोश खरोश से मनाई गई। इस मौके पर साबिक़ सदर बल्दिया सूरज लोलगे के हाथों सरकारी अस्पताल के मरीजों में फल तकसीम किए गए। मरकज़ी वज़ीर रामदास आठवले की सालगिरह यहाँ शहर पैठन के आरपीआई कारकुनान व अहदेदार ने नहायत जोश व खरोश से मनाई और मुख्तलिफ सरगर्मियों का इनेकाद किया। सरकारी अस्पताल में साबिक़ सदर बल्दिया सूरज लोलगे के हाथों फलों की तकसीम के मौके पर भाजपा के ताल्लुका सदर लक्ष्मण आवटे, बीजेपी शहर सदर सिद्धार्थ परदेसी, रुकन बल्दिया बंडू आंधड़े, विजय चाटुबले, लक्ष्मीकांत पसारे, विजय आचार्य, मेडिकल ऑफिसर डॉक्टर पंडित किलारीकर, डॉक्टर रवि राठौड़, पुलिस जमादार कावड़े, तारा हिवाड़े, शिरसात मैडम और अस्पताल के दीगर मुलाजमीन मौजूद थे। इस प्रोग्राम का इनेकाद आरपीआई ताल्लुका सदर जगन्नाथ सालवे व दीगर कारकुनान ने किया था। हर साल की तरह इस साल भी 25 दिसंबर क्रिसमस और सिख समाज के मजहबी पेशवा गुरु गोविंद जी के गुरु पर्व के मौके पर एनसीपी के यूथ लीडर नवीन सिंह ओबेरॉय की जानिब से एक प्रोग्राम मुनक़िद किया गया, जहां ज़रूरतमंद अफराद में अनाज, कंबल और फल तकसीम किए गए। नाजरीन, साबिक़ मेयर आजहानी मनमोहन सिंह ओबेरॉय अवामी खिदमत और ज़रूरतमंदों की इमदाद के लिए हमेशा ही कोई न कोई बहाना तलाश करते रहते हैं। 25 दिसंबर को क्रिसमस और सिख समाज के मजहबी पेशवा गुरु गोविंद सिंह जी के गुरु पर्व पर गरीब और ज़रूरतमंद अफराद में ब्लैंकेट्स, अनाज और मिठाइयाँ तक किया करते थे। उनके फर्जंद नवीन मनमोहन सिंह ओबेरॉय भी उनकी इस रवायत को बरकरार रखे हुए हैं। 25 दिसंबर क्रिसमस के मौके पर उन्होंने भी हर साल की तरह इस साल एक तकरीब मुनक़िद की, जिसमें फादर जोसेफ श्री सुंदर, फादर इब्राहिम जी, फादर सचिन खंदारे के अलावा एनसीपी के शहर सदर ख्वाजा शरफुद्दीन मुल्ला, जिला सदर तांगड़े पाटिल, कारगुजार रियासती सदर मुश्ताक अहमद, कमाल फारूकी, क्रांति चौक पुलिस स्टेशन के इंस्पेक्टर सुनील माने, उस्मानपुरा पुलिस स्टेशन के इंस्पेक्टर अतुल चौरमे, सुधाकर सोनोने, जावेद कुरैशी, इलियास किरमानी, वीनाताई खरे, छाया जंगले, जेम्स अम्बिलडगे और दीगर सियासी व समाजी शख्सियात को मेहमानान खुसूसी की हैसियत से मदऊ किया गया था। इन मेहमानों ने हाज़रीन की रहनुमाई की और बताया कि अपने अतराफ में बसने वाले ज़रूरतमंद और गरीब अफराद की मदद करना सबसे बड़ा काम है, जिसमें नवीन सिंह ओबेरॉय हमेशा ही पेश रहते हैं। इसके बाद मेहमानों के हाथों ज़रूरतमंद अफराद में ब्लैंकेट्स, अनाज और मिठाइयाँ तकसीम की गयी। इसी तरह क्रिसमस केक काटा गया और जोरदार आतिशबाजी करते हुए क्रिसमस की खुशियाँ ज़रूरतमंद अफराद में बांटी गई, जिसके सबब उनके चेहरे खुशी और मसरत से दमक उठे। आज क्रिसमस के निमित्त हर साल की तरह यहाँ पर गरीब लोगों को ब्लैंकेट देने का काम, अनाज देने का काम, मिठाई बांटने का काम, आतिशबाजी का हर साल की तरीके से बड़े ज़ोरों शोरों में यहाँ हुई। मैं मेरे पिताजी की याद में, मेरे बुआ की याद में जो हर साल क्रिसमस और गुरु पूर्व के निमित्त ये जो कार्यक्रम रखा जाता है, यहाँ पर हमारे अध्यक्ष खाजा भाई साहब, राजेश मोरे साहब, अखिल भाई, फादर अब्राहम जी, फादर जोशी सुंदर साहब, हमारे उस्मानपुरा के पीआई साहब अतुल जी, फिर में जावेद कुरैशी साहब, रशीद मामू, गयास बागवान साहब, अजमत भाई, हमारे शिवाजी कावड़े दादा, बीजू कांबड़े, राजू थोरात, शंकर, अजय चावरिया जी, मोहसिन, सारे लोग जो हर साल से जोरों शोरों में बनाने में योगदान करते हैं, वो सभी का मैं शुक्रिया अदा भी करता हूँ। और पिताजी की परंपरा, उनके साथ के वजह से मैं हर साल ये कार्यक्रम ले सकता हूँ, ऐसा मेरा मानना है। उन सबका योगदान मुझे आगे लाने में हमेशा से था, आगे भी रहेगा ऐसी उम्मीद करता हूँ। और गरीबों की दुआ जो है, उन गरीबों की दुआ आगे भी बरकरार रहे, ऐसा मेरा मानना है। और सभी को फिर से एक बार क्रिसमस और गुरुपुरब के निमित्त मैं हार्दिक शुभकामनाएं देता हूँ। नाजरीन, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी के सेंट्रल यूथ फेस्टिवल का आगाज़ गुज़िश्ता रोज़ जोश खरोश से किया गया। दोपहर के सेशन में कॉलेज स्टूडेंट्स के दरमियान ड्राइंग के मुकाबले रखे गए, जिसमें तलबा ने बढ़ चढ़ कर हिस्सा लिया
اور خوبصورت پینٹنگز بنا کر اپنی تخلیقی صلاحیتوں کا مظاہرہ کیا۔ یوتھ فیسٹیول کے باضابطہ افتتاح و آغاز کے بعد دوپہر کے سیشن میں للت کلارنگ نامی اسٹیج سے پینٹنگ کے مقابلے منعقد ہوئے، جس میں فنکاری کی قسم کی شخصی تصاویر و تعارف، کائنات کی مصوری اور اپنی پسندوں کا ایک موضوع دیا گیا تھا۔ ان مقابلوں میں 18 کالجوں کے فنکاروں نے حصہ لیا، جبکہ اس انعقاد کے لیے انتظامی سمیتی کے ممبر ڈاکٹر شری شمبیکر، ڈاکٹر گجانن پہیرکر، سورج ہتاگلے اور ڈاکٹر نکھل راج وردھن نے کام کی دیکھ ریکھ کی، اور نند کشور جوگدنڈ، سریندر جگتاپ اور سنیل نیترگاؤنکر نے گارڈنگ کے فرائض انجام دیے۔ اس کولاج پینٹنگ مقابلے میں طلبہ کم و بیش 2 گھنٹے مشغول دیکھے گئے۔ کانچن بہودیشیہ سنستھا کی جانب سے استری مکتی دن کے موقع پر مختلف شعبوں میں گراں قدر خدمات انجام دینے والی خواتین کا استقبال کیا گیا۔ کانچن ملٹی پرپز سوسائٹی کی جانب سے استری مکتی دن کی مناسبت سے ایک پروگرام شہر میں رکھا گیا، جہاں خواتین کو درپیش مسائل اور ان کی خدمات پر تبادلہ خیال کیا گیا، اور خواتین کے مختلف پہلوؤں سے رہنمائی کرتے ہوئے انہیں مشورہ دیا گیا کہ وہ تعلیم پر توجہ دیں، کیونکہ اگر ایک خاتون تعلیم حاصل کرتی ہے تو وہ اپنے پورے خاندان کی ترقی میں نمایاں کردار ادا کرتی ہے۔ آج مختلف شعبوں میں خواتین بھی مردوں کے شانہ بشانہ کام کر رہی ہیں، لہٰذا مختلف شعبوں میں گراں قدر خدمات انجام دینے والی خواتین کا مذکورہ سوسائٹی کی جانب سے پرتپاک استقبال کیا گیا۔ جن خواتین کا استقبال کیا گیا ان میں دامنی پتھک کی نرملا امبھورے، لیڈی ڈاکٹرز، صحافت کے میدان میں نمایاں کارکردگی انجام دینے والی محسنہ شیخ اور تاج خان بھی شامل تھیں۔ محکمہ موسمیات کی جانب سے اطلاع دی گئی ہے کہ 27 اور 28 دسمبر کو ریاست مہاراشٹر کے کئی مقامات پر تیز ہواؤں اور بادلوں کی گھن گرج کے ساتھ بارش ہونے کا امکان ہے، تو کہیں کہیں ژالہ باری بھی ہو سکتی ہے۔ لہٰذا انتظامیہ کی جانب سے اپیل کی گئی ہے کہ کسان اپنی تیار شدہ فصلوں کو محفوظ رکھنے کے لیے ٹھوس قدم اٹھائیں۔ محکمہ موسمیات کی جانب سے اطلاع دی گئی ہے کہ 27 اور 28 دسمبر کو سینٹرل مہاراشٹر، مراٹھواڑہ اور ودربھ میں کئی مقامات پر ژالہ باری ہو سکتی ہے۔ اسی طرح بادلوں کی گھن گرج کے ساتھ طوفانی برسات کا بھی امکان ہے۔ موصولہ اطلاع کے مطابق بارش کا آغاز نندوربار، دھولیا، جلگاؤں، اہلیہ نگر سمیت جنوبی مراٹھواڑہ، پونا اور ناسک اضلاع سے ہوگا۔ اسی طرح جمعہ کی شب تیز ہواؤں کے ساتھ مغربی ودربھ اور مراٹھواڑہ میں بارش ہونے کا قوی امکان ہے، جن میں بلڈانا، اکولا، واشم، امراوتی، اورنگ آباد، جالنا، پربھنی، ہنگولی اور بیڑ اضلاع بھی شامل ہیں، جس کی وجہ سے سردی میں اضافہ ہونے کا امکان ہے۔ انتظامیہ کی جانب سے اپیل کی گئی ہے کہ کسان اس موسم کے بدلتے تیوروں کو دیکھتے ہوئے انتظامات کریں اور الرٹ ہو جائیں۔ جن فصلوں کی کٹائی ہو چکی ہے انہیں برسات سے بچانے کے لیے محفوظ مقامات پر منتقل کر لیں، طوفانی ہواؤں سے بچنے کے لیے درختوں کا سہارا نہ لیں اور اپنے مویشیوں کو کھلی جگہ پر نہ باندھیں، بلکہ انہیں ایسے ٹین شیڈز میں باندھیں جہاں سے ہائی ٹینشن وائر نہ گزر رہے ہوں۔ ہنگولی شہر میں ایک دردناک واردات منظر عام پر آئی ہے، جس میں ایک پولیس ملازم نے گھریلو تنازع پر اپنی بیوی کو گولی مار کر قتل کر دیا۔ اس گولی باری میں اس کی 7 سالہ اور 1.5 سالہ بچہ بھی شدید طور پر زخمی ہوا ہے۔ یہ خونین واردات شہر کے پرگتی نگر میں بدھ کے روز پیش آئی۔ گولی باری اور قتل کی اس واردات نے ہنگولی شہر میں کھلبلی مچا دی۔ یہ گولی باری ایک سرپھرے اور مشتعل پولیس والے نے اپنے ہی گھر کے افراد پر کی ہے۔ مذکورہ پولیس ملازم بسمت شہر پولیس تھانہ میں برسرکار ہے۔ اس نے اپنے گھریلو تنازع میں مشتعل ہو کر گولی مار کر بیوی کو موت کے گھاٹ اتار دیا۔ اس سرپھرے نے 1.5 سالہ معصوم، ساس اور سالے کو بھی زخمی کر دیا۔ اس اچانک ہوئی فائرنگ سے ہڑبڑی مچ گئی تھی۔ اطلاع ملتے ہی ضلع ایس پی شری کرشن کوکاٹے، ایڈیشنل سپرنٹینڈنٹ ارچنا پاٹل، مقامی کرائم برانچ کے انسپکٹر وکاس پاٹل، انسپکٹر شیام کمار ڈونگرے نے موقع پر وزٹ کی اور زخمیوں کو ہنگولی کے اسپتال بھجوایا گیا۔ ملزم پولیس ملازم واردات کے بعد موقع سے فرار ہو گیا تھا۔ پولیس نے مختلف اسکواڈ تیار کیے اور ملزم ولاس موکاڑے کو رات ہی میں گرفتار کر لیا۔ زخمی بچہ شرییش، ساس وندنا دھنوے اور سالہ یوگیش دھنوے کو مزید بہتر علاج کے لیے ناندیڑ کے ہسپتال ریفر کر دیا گیا ہے، جبکہ مقتول خاتون کا نام میوری ولاس موکاڑے بتلایا گیا ہے۔ پولیس کمشنر کے سخت انتباہ کے باوجود شہر میں نائلون مانجھے کا کاروبار زور و شور سے جاری ہے، لہٰذا اس سنگین مسئلے پر قابو پانے کی غرض سے اب پولیس انتظامیہ
حرکت میں آ گیا ہے اور نہ صرف دکانوں پر چھاپے مارے جا رہے ہیں بلکہ پولیس ملازمین رہائشی علاقوں میں جا کر نائلون مانجھے کا استعمال نہ کرنے سے متعلق عوام کی کاؤنسلنگ کر رہے ہیں۔ ناظرین، نائلون مانجھا صحت کے لیے مضر ثابت ہونے کے بعد عدالت کے حکم پر پولیس کمشنر اور میونسپل انتظامیہ نے اس کی خرید و فروخت اور استعمال پر پابندی عائد کر دی۔ اس کے باوجود شہر میں اس کا کاروبار زور و شور سے جاری تھا اور گزشتہ کچھ دنوں میں تو اس ممنوعہ مانجھے کی زد میں آ جانے کے سبب کئی شہریان شدید طور پر زخمی بھی ہو گئے ہیں۔ لہٰذا نائلون مانجھے کی خرید و فروخت کرنے والوں اور اس کا بے دریغ استعمال کرنے والوں کے خلاف کارروائی کے لیے پولیس ایکشن میں آ گئی ہے۔ نہ صرف پتنگ کا کاروبار کرنے والے افراد کی دکانوں پر چھاپے مارے جا رہے ہیں بلکہ پولیس افسران و ملازمین رہائشی علاقوں میں بھی پولیس وین پر موجود مائک کے ذریعے نائلون مانجھے سے ہونے والے نقصانات سے شہریان کو آگاہ کرتے ہوئے اس کا استعمال نہ کرنے کا مشورہ دے رہے ہیں۔ یہی نہیں، کھلے میدان پر پتنگ کا شوق پورا کرنے والے نوجوانوں اور بچوں کی بھی پولیس ملازمین کاؤنسلنگ کرتے دکھائی دے رہے ہیں۔ کی طرف سے یہ آہوان کیا جاتا ہے، کوئی بھی نائلون مانجھا کی پتنگ اڑانے کے لیے خریدی یا بکری نہیں کرے گا اور پتنگ اڑانے کے لیے استعمال بھی نہیں کیا کرے گا۔ اگر کوئی پتنگ اڑانے کے لیے نائلون مانجھا کا استعمال کرتا ہے تو آپ اس کی جانکاری پولیس کو دے دیجیے۔ اگر آپ لوگ تو خیر سب کاروباری لوگ ہیں، دن بھر کام پہ رہیں گے، لیکن پھر بھی آپ کے اپنے اپنے گھروں پہ بول دیجیے، آپ کے چھوٹے بچے ہو گئے، چھوٹے بھائی بہن کوئی بھی اگر، کیونکہ پتنگ اڑانے والا بھی اگر ملا تو اس کے اوپر بھی گناہ داخل ہو جائے گا۔ اور ابھی ماننیہ پولیس آیکت سر چھترپتی سمبھاجی نگر اور ہائی کورٹ ان کے اسٹرکٹ آدیش ہے کہ اگر نائلون مانجھا کوئی پتنگ اڑانے کے لیے بھی استعمال کرتے ہوئے ملا تو ان کے اوپر نان بیلیبل سیکشن کے تحت گناہ داخل ہوگا۔ تو اس سے بہتر ہے کہ ہم پہلے ہی ایسی کسی چیز میں نہ پڑے، اور اگر آپ کو ایسی کوئی معلومات بھی ملتی ہے تو آپ ترنت پولیس کو بول سکتے ہیں کہ کہیں پر نائلون مانجھا کی بکری ہو رہی ہے یا استعمال ہو رہا ہے۔ تو آپ سب سے پھر ایک بار گزارش ہے کہ آپ نائلون مانجھا کوئی بھی خریدی بکری تو نہیں کرے گا اور ساتھ ساتھ کوئی استعمال بھی نہیں کرے گا۔ پتنگ اڑانے کے لیے اپنے اپنے گھر میں چھوٹے بچے ہوں گے، ان کو بھی بول دیجیے۔ بہت سی چیزیں آپ نے دیکھی ہوگی کہ لوگوں کے گلے کٹ رہے ہیں، ہاتھ پیر بہت چیزیں ایسے حادثے ہو رہے ہیں نائلون مانجھے کی وجہ سے۔ جو بے زبان جانور ہے، پنچھی ہے، وہ بھی کٹ کے گر جاتے ہیں بہت بار۔ تو ایسی کوئی چیز نہ ہو، اس لیے پھر ایک بار ہم سٹی چوک پولیس اسٹیشن کی طرف سے آپ سب سے گزارش کرتے ہیں کہ آپ بالکل بھی نائلون مانجھا کا استعمال نہ کریں۔ اگر اس میں کوئی پکڑا جاتا ہے تو نان بیلیبل سیکشن کے تحت گناہ داخل ہوگا، اس میں اریسٹ ہوگی، اور پولیس کی طرف سے ہماری پوری کوشش رہے گی کہ بالکل بھی آپ کی بیل نہ ہو۔ اگر کوئی ایسے اتنا بولنے کے بعد بھی اگر کوئی پکڑا جاتا ہے نائلون مانجھا کے کیس میں، آپ کو پتنگ اڑانا ہے بالکل اڑائیے، لیکن سادہ جو دھاگا ہوتا ہے اس سے آپ بالکل اڑا سکتے ہیں، صرف نائلون مانجھے کا استعمال نہیں کرنا ہے۔ شکریہ۔ جالنا روڈ پر موجود RC بافنا جیولرز کی دکان سے اسی دکان کے اسسٹنٹ سیلز مینیجر نے گزشتہ 2 تا 3 ماہ کے دوران 2.5 تا 3.25 کلو سونے کے زیورات پر ہاتھ صاف کر دیا، جن کی مالیت 2 کروڑ روپے بتلائی جا رہی ہے۔ دکان کے مینیجر کی شکایت پر جنسی پولیس نے ملزم کو گرفتار کر لیا ہے۔ بافنا جویلرز نامی شاپ میں کروڑوں روپے مالیت پر ہاتھ صاف کرنے والے دکان کے اسسٹنٹ سیلز مینیجر کا نام سندیپ کلتھے بتایا جا رہا ہے، جو بھانوداس نگر کا ساکن ہے، جسے گزشتہ دیر رات پولیس نے گرفتار کر لیا ہے۔ سندیپ کلتھے گزشتہ 1.5 سال سے جالنا روڈ پر موجود RC بافنا جویلرز نامی دکان میں اسسٹنٹ سیلز مینیجر کی حیثیت سے خدمات انجام دے رہا تھا۔ دکان کے ردھی سدھی کاؤنٹر کی ذمہ داری سندیپ کو سونپی گئی تھی۔ اس کاؤنٹر پر کتنا سیل ہوا اور کتنے زیورات انسولڈ ہیں، اس کا حساب کتاب سندیپ کے پاس رہتا تھا۔ 24 دسمبر کو کلتھے کی کارکردگی پر شک ہوا، جس کے بعد دکان کے ایک ملازم مکیش سکھے نے اسٹاک کی جانچ کی تو سونے کے زیورات کی تعداد میں فرق پایا گیا، جس میں 50 گرام کے سونے کے کڑے کم پائے گئے، جس کے بعد گزشتہ 2 ماہ کا حساب جانچا گیا، اس میں بھی فرق پایا گیا اور اس بات کا انکشاف ہوا کہ 24 اکتوبر سے 24 دسمبر کے درمیان اس نے 22 کیرٹ اور 24 کیرٹ کی سونے کی چین، براسلیٹ، کڑے
اور دیگر زیورات جن کی قیمت اندازاً 1,92,90,290 روپے تھی ان پر کلتھے نے ہاتھ صاف کر دیا، جس کے بعد بافنا جیولرز کے مینیجر ونود کمار دلیپ سنگھ چودھری نے جنسی پولیس اسٹیشن میں شکایت درج کروائی۔ جنسی پولیس نے فوری کارروائی کرتے ہوئے ملزم کو گرفتار کر لیا۔ مزید تحقیقات پولیس انسپکٹر رامیشور گاڑے کر رہے ہیں۔ جالنا کے سنجے نگر علاقے میں بھی جسم فروشی کا اڈا چلایا جا رہا تھا، لہذا پولیس نے وہاں چھاپا مارا اور 4 فاحشاؤں سمیت اڈا چلانے والی آنٹی کو گرفتار کر لیا۔ عیاں رہے کہ شہر کے علاقہ قدیم جالنا میں سنجے نگر پولیس تھانہ قدیم جالنا سے قریب ہی واقع ہے اور یہاں جیسوال نامی خاتون کے ذریعے یہ فحاشی کا اڈا کئی روز سے جاری ہونے کی اطلاع ساکنان نے دی ہے۔ اس خاتون کے ذریعے اپنے ہی گھر میں یہ قہبہ خانہ چلانے کی اطلاع قدیم جالنا پولیس تھانہ کے انسپکٹر سدھارتھ مانے کو ملی، جس کی بنیاد پر انہوں نے اس اڈے کے قریب گھات لگائی، فرضی گاہک بھجوایا اور گزشتہ روز منگل کی رات یہاں چھاپے ماری کی کارروائی کی گئی اور قہبہ گری اڈے کی مالک آنٹی اور 4 فاحشاؤں کو گرفتار کر لیا۔ بتایا جاتا ہے کہ یہ جیسوال آنٹی مالی طور پر خستہ حال خواتین کو اپنا شکار بنا کر ان سے اپنے گھر میں جسم فروشی کرواتی تھی اور گاہک سے فی گاہک 1,000 روپے لے کر اپنی عزت کا سودا کرنے والی خواتین کو صرف 300 روپے دے کر چلتا کر دیتی اور 700 روپے خود رکھ لیتی تھی۔ پولیس نے اس گھر کی تلاشی بھی لی ہے تو یہاں سے نقد رقم اور کنڈوم کے پاکٹ ڈھیر سارے برآمد ہوئے ہیں۔ پولیس کی اس کارروائی سے یہاں اطراف میں رہنے والے ساکنان نے راحت کی سانس لی ہے اور پولیس کا شکریہ ادا کیا ہے۔ संजय नगर येथील एक महिला तिच्या घरामध्ये कुंटणखाना चालवित आहे अशी आम्हाला माहिती दिनांक 24/12/2024 रोजी दुपारी 1600 वाजताच्या सुमारास मिळाली होती। त्यावरून आम्ही सापळ्याचं आयोजन केलं होतं। त्यात API WAPI महिला API जे आहेत गायकवाड मॅडम पोलीस स्टेशन सदर यांना बोलून घेतलं आणि माझे सहकारी अधिकारी PSI नागरे साहेब, PSI मस्के साहेब, PSI वनवे आणि माझा स्टाफ महिला स्टाफ अशांनी सापळ्याचं आयोजन केलं होतं। त्या दरम्यान आम्ही 2 पंचांना बोलून घेतलं। त्यानंतर एक डमी गिराईक पाठवलं त्या ठिकाणी संजय नगरच्या ठिकाणी आणि त्या तिथले जे मालकीन आहे त्या मालकिनीला ते डमी गिराईक प्रत्यक्ष भेटलं आणि त्यांनी ठरवल्याप्रमाणे त्यांना 2 महिला तिथं हजर असल्यापैकी 1 महिला त्यांनी उपलब्ध करून दिली। तसं त्या डमी गिराईक खबरें खत्म करने से पहले आइए एक बार फिर नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। वाटर शेडिंग मिनिस्टर बनाए जाने के बाद संजय राठौड़ की शहर आमद पर उनका किया गया शायान शान इस्तकबाल। 5 मरतबा रुकन असम्बली मुंतखब किए जाने पर वजीर मौसूफ ने अवाम का अदा किया शुक्रिया और कहा कि मैं हूँ अवाम का मखरूज, जब तक जिस्म में सांस है वो अवामी मसाइल हल करने के लिए करते रहेंगे काम। न्यू वाटर सप्लाई स्कीम के तहत शहर भर में बिछाई जा रही है नई पाइपलाइन, मगर मुताल्लिका कंपनी की सुस्त रवैये और लापरवाही से शहरियान हादसात की जद पर। मज़कूरा कंपनी को उनकी जिम्मेदारियां याद दिलाने साबिक़ कारपोरेटर दामोदर शिंदे ने खुद को नजर आतिश करने की कोशिश। वाक़े की इत्तला मिलते ही कंपनी के अफसरान आए हरकत में, काम की रफ्तार बढ़ाने का दिया तहरीरी तयक़ुन। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी से एफिलेटेड कॉलेज का सेंट्रल यूथ फेस्टिवल जारी। आज मुनक़दा पेंटिंग्स के मुकाबलों में कॉलेज स्टूडेंट्स ने लिया बढ़ चढ़ कर हिस्सा और खूबसूरत पेंटिंग्स बनाकर किया अपनी तख्लीकी सलाहियतों का मुज़ाहिरा। और हिंगोली शहर के प्रगति नगर में पेश आई दिल को दहला देने वाली वारदात। एक पुलिस मुलाजिम ने गोलियां दाग कर दिया अपनी ही बीवी का कत्ल। महलूक की मां, कमसिन बच्चा और भाई भी इस हमले में हुए जख्मी। शहरियान में बेचैनी, SP और दीगर पुलिस अफसरान आए हरकत में। इसी के साथ MCN उर्दू न्यूज़ अब यहीं ख़त्म होती है। कल फिर मुलाकात होगी कुछ और ख़बरों के साथ। तब तक के लिए मैं क़ाज़ी मुहिउद्दीन आपसे इजाज़त चाहता हूँ। खुदा हाफिज़।